हॅलो मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. खूप दिवसानंतर व्हिडिओ करते आणि आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे आपण आज आपल्या तोंड दाखवतो तुम्हाला. आज चांगलं वाटतं. आज आपण आपल्या गाडीची मस्त सर्व्हिसिंग वगैरे करणार आहे आणि मला एक सरप्राईज पण देतो लगेच. आता आपण रेडी झालोय, फक्त हेल्मेट घालायचं आणि निघायचे आणि सर्व्हिसिंग चांगली करायची. आणि सीट कवर पण फाटले, ते सीट कवर पण टाकायचे. खूप दिवसानंतर करतोय. सॉरी, थोडं आपण गावामध्ये गेलो होतो त्यामुळे आणि केस पण जास्त वाढले. असं लुक डेंजर वाटतं ना. मी गाडीची मस्त मिरर वगैरे काढले मी गाडीचे आणि करतोय गाडी सर्व्हिसिंग. आता निघतो गाडीची सर्व्हिसिंगसाठीच आणि तुम्हाला पण दाखवतोय. मी आता मी घरून निघतोय आणि तुम्हाला मी डायरेक्ट सर्व्हिसिंग सेंटर पाशी भेटतो आणि काय काय विषय काय नाही. खूप दिवसानंतर सर्व्हिसिंग पण झाली नाही गाडीची आणि एक सरप्राईज तुम्हाला व्हिडिओच्या एकदम एंडिंगला देणार आहे. ते म्हणजे खास असणार आहे आणि चलो तुम्हाला तिकडेच भेटतो आता. आता आपण इथून हेल्मेट वगैरे घातले आणि हेल्मेटमधून शूट करतोय. आणि हे आपलं बॅग जे की याच्यात माईक आहे आणि ट्रायपॉड जे की फोनसाठी यूज करतो. पण दरवाजा लावूया आणि शूज दाख तुम्हाला एक एकदम मस्त. वाव, मस्त ना. पॅन्ट फाट काय विषय नाही, कारण आपण लोकच असं आपल्या गाडीच्या मॅचिंगसाठी घेतलेली. तर गाडी आपली गाडीचे मिरर काढले, सीट फाटलेली, आपल्याला सीट पण कवर करायची आज. आणि हे पण काढलं आपण, ॲक्सेस काय म्हणतात त्याला, हे प्रोटेक्शन. तीन दिवसातून चालू करतो आज गाडी. घराचा रस्ता उमटला आहे आपण आता मस्त. आणि जरा गाडीची फायरिंग जरा जास्तच यायला लागली असं मला वाटायला लागलं. असं रस्ता बघा मस्त. आणि तुम्हाला मी सांगणार होतो की आपण एक ट्रिप करणार आहे जे की आपल्या गावाकडे असणार आहे. आणि आपण कधीच म्हणजे केलीच नाही कधी ती ट्रिप. आणि ती म्हणजे किती किलोमीटर रस्ता आहे रो, 300 किलोमीटरचे. आपण एक मोटो राईड म्हणा किंवा ब्लॉग म्हणा असंच होणार आहे असं मला वाटतं. मस्त एक 300 किलोमीटरची ट्रिप होईल आणि ते पण आज म्हणजे 2 दिवसामध्ये होईल. कारण आता मी गाडीची सर्व्हिसिंग त्यामुळेच करतो आहे आणि गाडीचा आवाज पण जास्त येतो. सध्या आपण सर्व्हिसिंग करू. आणि जे मिरर पण काढलेत मी, मिररला पण आपण एखादं छोटेसे मिरर भेटले आपण ते मिरर पण टाकू. ते आता जे की हँड मिरर असतात ते स्पोर्ट बाईकमध्ये लागतात, ते मिरर बघायचे होते आपल्याला. कारण इथं आपण बघितलंच नाही, ते पुणे मुंबईमध्ये घावतात पण इथं गावातच नाही लवकर मला. म्हटलं मिरर काढू दे. आणि ते ॲक्सेसरी पण काढली गाडी, म्हणजे आता नाही का स्पोर्टी लुक आलं आहे. याला मॉडिफाय करायचं आहे, थोडा वेळ आहे नाही का. आता आपली फक्त आपण एक सर्व्हिसिंग करणार आहे आणि 350 म्हणजे 300 किलोमीटर आपण जाणार आहे. तेच असणार आहे. आणि मी जास्त तुम्हाला वाटतं बोर करतो आहे. मी जास्त बोर नाही करत तुम्हाला. मी डायरेक्ट आता गॅरेजवरती गेल्यानंतर दाखवतो की आपलं सर्व्हिसिंग गाडीचं काम कसं करायचं ते. चलो. इथं गाडी सर्व्हिसिंग करायला आलो. गाडीची हालत ओके ओके वाटते. आणि वॉटर सर्व्हिसिंग करायला तर पाणी खतम झाले, त्यामुळे आता आपण सीटकडे जाणार आहे. आणि आपल्या गाडीला फक्त सीटवर घालायचं. आणि तुम्हाला सांगतोय की कुठे जायचं काय विषय. माझं आपल्या आणि जास्त गाडी पाठीमागच आहे. मी आता सीट कवरकडे जातो आणि हेल्मेट वगैरे पॅक करतो आणि इथे निघतो. चलो. आपल्या गाडीमध्ये पेट्रोल पण नाही, पेट्रोल पण टाकावं लागेल आपल्याला थोडंफार. अरे यार, सगळ्या पाठीमागे पंप गेला, मी तेव्हा का लक्ष घातलं नाही. पुढं आलं की पेट्रोल पंपाचं लक्ष आलं, हे आलं काय राहू. असं पेट्रोल टाकू मस्त आपण जरा. आणि छान वाटते की नाही गाडी, मला ते पण सांगा तुम्ही. गाडी तर मस्त आहे मला माहिती आहे. आणि आमच्या सर्व्हिसिंगचा प्रॉब्लेम झाला आहे. प्रॉब्लेम आपल्याकडून काहीच नाही झालं आहे, सगळं त्यांच्याकडनंच. ते बोललं ओके ओके गाडी आहे बाई. आणि आपल्याला जर सीट कवर पाहिजे होती तर सीट कवर आता इथं आपल्याला भेटली नाही. आपण बजाज नगरला चाललो आहे आणि गाडीचं काम कशामुळे करून घेऊ लागलो. आपल्याला बाहेर पण जायचं आहे, जे की म्हणजे तुम्हाला मी व्हिडिओच्या एंडिंगला सांगणार आहे. आणि ते मी बार बोलू नाही शकत आता, तुम्ही समजून जा. इथे एक सिग्नल आहे आमचं. आता सिग्नलच्या पुढं मग नंतर आपल्याला डोळ्यामध्ये काय पण चालले नाही का, कचरा बिचरा, ते धडधड गाडी वाजते पण झालं. आपण डायरेक्ट पॅक झालो होतो. आता पॅक नाही व्हायचं आपल्याला पॅकच्या पुढं राहायचं आहे डायरेक्ट.
सीन चेंज करायचा एक गाडी सुटली म्हणजे आपण पण सुटणार, मला असं वाटतंय नाही का. अगर आपण पाठीमागे थांबलो असतो तर काय विषय नव्हता, आणि एक गाडी सुटली म्हणजे आपण पण सुटलो. असं नाही की गाडीचे नियम तोडतोय, असं काहीही नाही. आपल्या को ऐसाही, अरे वा गाडीचे ब्रेक मस्त केले पण त्याने. आता आपल्याला सीट कवर हवं आहे, बाकी सगळं ओके झालं आहे. आणि सीट कवर असं आपल्याला रस्त्याला पण भेटून जाईल. इथनं पण जाता येतं बजाज नगरला, पण आपण सरळ जाणार आणि सरळ जाऊन राईट मारून घेणार. आणि अगर तिथं भेटलं तर भेटलं, नाही तर मग घरी आपलं घरी म्हणते मी. मिरर काढले ते कसं वाटते गाडी, मस्त एकदम छोटी छोटी वाटते ना. ते मिरर म्हणले की भली एवढी व्हायला लागली ती गाडी, मतलब काय मॅचवर नव्हतं काय नव्हतं. सो त्यामुळे मिरर काढले भाई आपण. आणि बघा समोरचा व्ह्यू गाडीच्या. आणि आपल्या गाडीचे जरा टायर खराब आहे, काय सांगू तुम्हाला लाव. गाडीचे टायर खराब आहे, खराब म्हणजे काय चिरले डायरेक्ट. आणि व्ह्यू बघा भाई साहेब, इथं पंप आहे. पहिलं पंपावरती पेट्रोल टाकू थोडंफार. जास्त पुढे घेतली गाडीने, काही विषय नाही. गाडी लुक लुक करते का आता. 100 रुपयाचं पेट्रोल टाकूया भाई, आपल्याला काय चालले तर. नाचाले हे कुठलं पंप आहे, भारत पेट्रोल पंप. सो वेटिंग ते चालू आहे भाई डायरेक्ट नाही का. आता बाबा प्रोसेस करायला लागली कामं. तो आता तुम्हाला चांगलं, मला पण चांगलं वाटायला लागलं. सीट आपली एक सीटवर बघू शकता गाडी. गाडी अशी दिसते आपली नग्न अवस्थामध्ये. असं आहे का. तर आपली गाडी बघू शकता तुम्ही, सीट कवर सगळं काढलं हिचं ओपन, आणि मिरर पण काढलेत. आणि हिला पण आपल्याला काढायचं, पण वेट आहे थोडा. सो आता बाबाचं काम बघू आपण. तर बाबाचं काम चाललंय, फक्त आपली सीट कवरला टाची काय म्हणतात पिना मारायला लागली. सो पिना मारतात आणि आपण वेट. सो आता इथं आलो, इथं गाडीचं सीट कवर टाकलंय बघा. तुम्हाला गाडीचं सीट कवर पण दाखवतंय. हे बघा इथं सीट कवर टाकलंय. सो आपण ना सीट कवर टाकून एका जागी आलोय, तिथे आता आपली गाडी मस्त धुवायला लागली. आणि किती दिवसानंतर गाडी धुवायचा प्रयत्न चालला, तर ते काही पॉसिबल झालं नाही. आपण त्याकडे गेलो होतो, तर ते बोलला की इथं पाणी नाही. तर आता मी इथं वॉशिंग सेंटरच्या पुढे तुम्हाला गाडी दाखवतो. मग चकाचक अशी एकदम भयानक दिसायला लागली. आवाज येतो का नाही माहिती, पण नक्की चालू आहे. मला पहिले मी गाडी दाखवतो. त्या गाडीवर नवीन नवीन यायला लागली असते बस, चमचम चमचम खतरनाक दिसायला लागली ना गाडी. काम करणार जास्त त्याला आवाज पाणी मारायला लागेल. मस्त एकदम मशीन नवी चोरी गाडी. मला पाठीमागून दाखवतो. आता जर शॅम्पू काढला ना अजून लहान दिसली गाडी. असं डेंजर वाटतं. आज आपले सगळे कामं बरोबर जायला लागले. पण एक विषय झाला की आपल्या फक्त गाडीची सर्व्हिसिंग नाही झाली. सो त्या विषयाने आपण ते पण करू. असं आता आपली गाडी मस्त चमचम चमकायला लागली. आता तिचा शॅम्पू यायची पण बाकी आहे. तो आता बाबा शॅम्पू लावायला लागले. बाहेर खतरनाक दिसायला लागली गाडी. डेंजर विषय बघा, डेंजर विषय. हे नाही गाडीवर अंडरस्टँड कधी लक्षच केलं नाही. आपल्याकडे हिरा आहे आणि आपण हिऱ्याची काय म्हणतो त्याला, आपल्याकडे हिरा आहे आणि आपल्याला हिऱ्याची परबच नव्हती. तो ते सीन झाला होता. तर मला एका दिवशी असंच मी म्हणलं. सो आता गाडीचे शॉट लय झालं असं मला वाटतंय. आणि तुम्हाला मी जे म्हणत होतं ना, जे लास्टला मी सांगते की काय सीन काय नाही. सो आपण ना आता आपली गाडी घ्यायची आणि सगळ्यात पहिला आम्ही आपल्या गावाला जाणार आहे, जे की 300 किलोमीटर असणार आहे पहिलीच राईड. आणि फर्स्ट टाइम करतोय. आणि त्याच्यानंतर मी एक डिसाईड केलंय, जे की म्हणजे नागपूर आहे. आणि परत मग असंच फिरणार आहे. मी व्हिडिओमध्ये बोललो तिथं. आणि ते तुम्हाला खरं सांगतोय, मी आता 300 किलोमीटर, मी उद्या 300 किलोमीटर करणार. म्हणजे औरंगाबाद, संभाजीनगर ते नांदेड, आणि नांदेड ते नांदेडमध्ये एक दिवस स्टे, म्हणजे गावाकडे आमचा स्टे करायचा एक दिवस. आणि तिथून म्हणजे आमच्या गावाचं नाव हातगाव आहे. हातगाववरून हे नागपूरला जायचं आहे आम्हाला. सो आम्हाला म्हणजे मी एकटा जाणार आहे, ते पण आपल्या बाईकवरती. आणि असाच व्हिडिओ येईल असं मी म्हणतोय. तुम्हाला तेच सरप्राईज होतं. तर तुम्हाला ऐकून चांगलं वाटलं असेल तर बरं आहे. तर नाही ऐकलं तरी पण व्हिडिओ तुम्हाला येतीलच, ते व्हिडिओ बघायचा. आता मी वाटतंय मला व्हिडिओ खूप मोठा झाला असं मला वाटतंय. आणि मी आता मस्त एकदम भारी भारी शूट केलेलं आहे त्या गाडीची, ते तुम्हाला दिसून जाईलच. आणि इथून आता मी घरी जातो. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणि जास्त काही बोलत नाही, जरा सपोर्ट वगैरे राहू द्या. आणि भेटतो दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, चला.